आमदार महेंद्र थोरवे यांची राजकीय वाटचाल अनोख्या पद्धतीने सुरू आहे। मतदारसंघाचा विकास करत त्यांनी हजारो कोटींचा निधी आणला आणि भविष्यात कर्जत खालापूरचं नंदनवन होणार असा विश्वास व्यक्त केला। मतदारसंघाचा विकास करत असताना सर्व ठिकाणी गरजेनुसार आणि लोकांच्या मागणीनुसार निधीचं वाटप करण्यात आलं आणि लोकोपयोगी सुविधा तसंच शहराच्या सौंदर्यात वाढ करणारं सुशोभीकरण सुद्धा करण्यात आलं। एकीकडे सर्व जातीय वादविवाद सुरू असताना आमदार महेंद्र थोरवे मात्र सर्वांना सोबत घेऊन निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत। मतदारसंघाचा विकास करताना त्यांनी कधीही दुजाभाव केला नाही असा विश्वास सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय। 15 ऑगस्टला आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब भवन या ठिकाणी मुस्लिम समाजातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। मुस्लिम समाजासाठी असणारी प्रस्तावित कामं आणि भविष्यात लागणारा निधी ह्यावर चर्चा करत ही बैठक होती। या बैठकीमध्ये सर्वांशी संवाद साधत आमदार महेंद्र थोरवे यांच्या राजकीय तालमीतले त्यांचे कट्टर समर्थक आणि शिवसेनेचे शहर संघटक नदीमभाई खान यांनी तुफान भाषणबाजी केली। आमदार महेंद्र थोरवे यांनी मतदारसंघाचा विकास केला। कोणत्याही धर्माचा आणि जातीचा दुजाभाव त्यांनी कधीच केला नाही। ते सर्वांना पुरून उरलेत। त्यांनी मुस्लिम समाजाला सुद्धा तितकंच महत्त्व दिलं। कर्जत खालापूरचं नंदनवन बनवणं हे आमदार महेंद्र थोरवे यांचं स्वप्न आहे। आम्ही त्यांना फक्त आमदार नाही तर भविष्यात मंत्री म्हणून बघतोय। आपण त्या स्वप्नासाठी आमदार महेंद्र थोरवे यांची साथ देऊयात असं म्हणत नदीमभाई खान यांनी वाढदिवसाच्या दिवशी सर्वांचं मन जिंकलं। बैठकीनंतर आमदार महेंद्र थोरवे यांनी गळाभेट देत नदीम खान यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। नदीम खान यांचं शहरात असणारं संघटन आणि जातीयवादाच्या पलीकडे झेप घेत शिवसेनेशी असलेली एकनिष्ठता यांचं आमदार महेंद्र थोरवे यांनी कौतुक केलं। तुम्ही प्रत्येक जण नदीम खान आहात असं म्हणत आमदार महेंद्र थोरवेंनी सर्वांनाच राजकीय आशीर्वाद दिला। मागच्या साहेबांनी सांगितलं होतं का कर्जत शहरामध्ये जिथे कुठे पण काही जर का तुमच्याकडून कामे असतील ती आम्हाला येऊन सांगा, ती कामं आम्ही पूर्ण करू। जशी काय जिवंतपणे आपण सगळेजण एकमेकांना साथ देतो, एकमेकांच्या सोबत राहतो, एकमेकांना मदत करतो, परंतु किमान जेव्हा त्या माणसाचा शेवट होतो तर त्या शेवट होण्यासाठी जी दर्गा असेल, जी कब्रस्तान असेल किंवा जो स्मशानभूमी असेल तिथल्या पण गोष्टी आपण चांगल्या करूयात म्हणून साहेबांनी सगळे स्मशानही चांगले केले आणि कब्रस्तानही चांगले केले। त्यासाठी आपल्या सगळ्यांना गोष्टी माहिती आहेत। कर्जत खालापूर मतदारसंघाचा विकास करत असताना आमदार साहेब कुठेच कमी पडले नाही, कुठल्या जातीला कमी पडले नाही, कुठल्या माणसाला कमी पडले नाही। तर आपण कुठे कमी पडतोय या गोष्टीची दक्षता आपल्याला घेणं गरजेचं आहे। आपल्यामध्ये असलेलं मतभेद, आपल्यामध्ये असलेले विचार, आपल्यामध्ये असलेला त्रास तो तुम्ही इथे बाळासाहेब भवनमध्ये येऊन सांगू शकता। आज मला गर्वाने सांगायला असं साहेबांसमोर आज जी विनंती करून साहेबांनी आज जी मला संधी दिली त्या संधीमध्ये तुम्ही आज कमीत कमी 10 वर्ष मागे जाऊन नदीम खान काय होता या गोष्टीचा इतिहास काढला तर आपल्याला कळेल की नदीम खान कसा होता, काय होता आणि काय करत होता। साहेबांनी एक छोट्याशा आळीमधून उचलून आज मला एवढ्या मोठ्या शिखरावर नेऊन पोहोचवलेलं प्रत्येक मुलाला किंवा कार्यकर्ता आणि माझ्या समाजातल्या प्रत्येक माणसाला नदीम खान माहीत असेल तो फक्त आणि फक्त आमदार महेंद्र शेठ थोरवेच्या नावामुळे नदीम खान इथपर्यंत पोहोचले। तर आपण सर्वजण जर का या गोष्टीत महेंद्र शेठ थोरवेंना येत्या आगामी विधानसभेमध्ये एक जमाने, एक दमाने आणि ताकदीने आपण जर का साम दाम दट्टवेली काम करू तर मला असं वाटतं का आपला विजय पक्का आहे। आणि आज जी साहेबांच्या विनंतीला देऊन सगळे मुस्लिम बांधव आज साहेबांच्या समोर आले, साहेबांच्या समोर बसले, आपल्या मनातल्या काय भावना असतील, वेदना असतील, मतभेद असतील ते कुटुंब प्रमुख म्हणून आमदारांच्या समोर आपण मांडू शकता। मनात घेऊन घरी जाऊन पाठीमागे बोलून काही होणार नाही। तर माझा संवाद आहे संतोष शेठ आहेत आणि सगळे पदाधिकारी आहेत आणि आपण कुटुंब आहे। तर ज्या ज्या गोष्टी कोणाच्या मनात असतील तर आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्त औचित्य साधून आज आपण साहेबांना सगळ्या गोष्टी सांगाव्यात आणि पुढच्या येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये साहेब आपला विजय पक्का आहे। मी मुस्लिम समाजाचा एक घटक असल्यामुळे मी कर्जत खालापूरच्या मुस्लिम जनतेवरती
तुम्हाला शब्द देतो साहेब, त्या दिवसाची रात्राचा दिवस करून आम्ही काम करू. पण साहेब यावेळेस नाही, पुढच्या 3 वर्ष परत साहेब तुम्हाला याच मतदारसंघात काम करायचंय. आणि नक्कीच आम्ही मुस्लिम समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला पुढच्या वेळेस ज्यावेळेस आपण विधानसभा निवडून येऊ त्यावेळेस साहेब आम्ही तुम्हाला आमदार नव्हे तर आम्ही तुम्हाला मंत्री होऊ. आणि थांबतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.